आपल्या मेहकर तालुक्यातील भरपूर खेळाडूंनी विचारलं होतं, सर आपल्या क्रिकेटच्या स्पर्धा केव्हा होणार आहेत? तर आपल्या मेहकर तालुका क्रिकेट असोसिएशन आणि मेहकर क्रिकेट अकॅडमी यांच्या अंतर्गत येथे एप्रिल महिन्यामध्ये आपण अंडर 15 ज्युनियर क्रिकेट लीग ही लेदर बॉल टुर्नामेंट्स घेणार आहोत. ज्या मुलांचं वय 15 किंवा 15च्या आतमध्ये आहे असे खेळाडू ही स्पर्धा खेळू शकतात. या स्पर्धेबद्दल सांगायचं असेल तर आपण या स्पर्धेमध्ये एकूण 4 संघ घेणार आहोत. म्हणजे 48 खेळाडूंना याच्यामध्ये एंट्री मिळणार आहे. रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे 1 एप्रिलपासून. 1 ते 5 एप्रिल दरम्यान जेवढे पहिले 48 खेळाडूंचे नोंदणी होईल त्या 48 खेळाडूंना आपण 4 टीममध्ये डिवाइड करणार आहोत. त्याच्यामध्ये 4 कॅप्टन ठरवले जाणार आहेत, 4 विकेट कीपर्स, ऑलराऊंडर, बॅट्समन, बॉलर. हा जो काही फॉर्मॅट आहे तो आपण प्रत्येक टीमचा कम्प्लीट करणार आहोत. पहिले 48 खेळाडू आलेत की आपण रजिस्ट्रेशन स्टॉप करणार आहोत. साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये आपण ही टुर्नामेंट्स अगोदर 17 एप्रिलला घ्यायचं ठरवलं होतं, परंतु काही मुलांच्या एक्झाममुळे आता या स्पर्धेची फायनल डेट जी आलेली आहे ती आलेली आहे 24, 25 आणि 26 एप्रिल. सगळ्यांनी तारीख लक्षात ठेवा. 24, 25 आणि 26 एप्रिल मेहकरला तालुका क्रीडा संकुल येथे या स्पर्धा होणार आहेत. प्रत्येक संघाला 3 लीग मॅचेस खेळायला मिळणार आहेत. तर ज्या खेळाडूंना भाग घ्यायचा असेल त्यांनी नोंदणी करावी. आपल्या मेहकर क्रिकेट अकॅडमीच्या व्यतिरिक्त तुमचे काही मित्र असतील की ज्यांना लेदर बॉल खेळायचे त्यांना तुम्ही ती लिंक सेंड करा. आपल्या ग्रुपला पण लिंक टाकलेली आहे. जवळपास 8 ते 9 खेळाडूंचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे. तर लवकरात लवकर एंट्री करावी. आपण फक्त पहिले 48 खेळाडू घेणार आहोत. या स्पर्धेमध्ये काही मॅचेस ह्या सकाळी 9ला सुरू होतील तर काही मॅचेस ह्या दुपारी 3:30-4 वाजता सुरू होतील. काही खेळाडूंचा प्रश्न होता की सर टुर्नामेंट्स केव्हा स्टार्ट होणार, टायमिंग काय आहे? तर 48 खेळाडूंची नोंदणी झाल्यानंतर आपण एक फायनल टाइम टेबल तयार करणार आहोत. कोणत्या टीमची मॅच केव्हा लागणार आहे. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर प्रत्येक खेळाडूला एका विशिष्ट टीममध्ये डिवाइड केलं जाईल. टीमचे कॅप्टन त्या खेळाडूला कॉन्टॅक्ट करतील. तुम्हाला टाइम टेबल समजून जाईल. कोणत्या तारखेला किती वाजता आपली मॅच आहे ते सुद्धा सगळ्यांना कळून जाईल. तर ज्या ज्या खेळाडूंना याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी रजिस्ट्रेशन लवकर करावं आणि या स्पर्धेचा सगळ्यांनी सहभागामध्ये नोंदवावं. ही स्पर्धा या सत्रामधली एक फायनल म्हणजे शेवटची स्पर्धा होणार आहे, कारण की या एप्रिल मे मध्ये आता दुसरी स्पर्धा छोट्या मुलांसाठी नाही आहे. कारण लगेच मोठ्या मुलांच्या टुर्नामेंट स्टार्ट होणार आहेत. या ज्युनियर क्रिकेट लीगमधून आपण एक बेस्ट 14 प्लेयर्स करणार आहोत की ज्याची टीम आपण बाहेरगावी खेळायला पाठवणार आहोत. तर मला असं वाटतं की हा कन्सेप्ट सगळ्यांना कळाला असेल. आपली स्पर्धा केव्हा चालू होणार आहे, फॉर्मॅट काय आहे, सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करावं.